कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि हा आहे टॅटूचा स्टॉल आणि खाणं पिणं भरपूर आहे. आईच्या गावात फुल तामझाम केलं बे तुम्ही. हो ग, माझ्या धाकट्या जावेने केलंय सगळं. अच्छा, पण मी काय म्हणते, हळदी कुंकूसारखं हळदी कुंकू करायचं ना. म्हणजे आमच्या वस्तीत कसं असतं, हळदी कुंकू करतात, बायकांना पाठवून देतात. तुम्ही तो फुल इव्हेंट वगैरे केला हो असा. अगे तिचीच हाऊस होते म्हणून केलं सगळं. कोण? अच्छा, ती म्हणजे तिचं पाहायला लागलं ती. हो तीच आईंना इम्प्रेस करायला केलंय. भाई साहब, चांगलं आहे बे. मग सांगा आता काय करायचं. आता हा बुड्ढी के बाद हाँ? आपली जुनी आठवण. एक बार तुमने कहा और हमने ना किया. चलो चलते. नाही ना भाऊ, अजून पण नाही. दीदीला 5 मिनिटं सांगून गेले. दादा 2 बुड्ढी के बाल. काय मग बाकी सगळं बरं आहे ना. नाही म्हणजे मध्यंतरी काही गोष्टी कानावर येत होत्या. तिच्या नवऱ्यावर हल्ला झाला, केस झाली. पण भाई मला सांग, तुझ्यावर का दोष टाकत होते सगळे. माझं जाऊ देत ग. आकाशरावांची परिस्थिती फार वाईट होती. शिव नुसता घाबरून गेला होता. मरणाच्या दारातून परत आलेत माहिती. देवाचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. पण आत्ता बरे आहेत ना सगळे घरचे. आणि अजून दोष नाही ना देत तुला. बाकीचे विसरतायत हळूहळू. पण आईंच्या मनात माझ्याबद्दल अजूनही गैरसमज आहेत. बस ते दूर करायचा प्रयत्न करते. वाईट वाटतं कधी कधी. हा म्हणजे मी बघितलं, थोड्या नाराज दिसलं त्या मला. पण एक सांगू तुला, काही झालं ना तरी आकाशराव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. माझी आणि मुलांची खूप काळजी घेतात ग ते. कशाचीच कमी पडू देत. खूप मोठ्या मनाचे. कधी कधी ह्यामुळेच काळजी वाटते त्यांची. अगं तू आहेस ना त्याच्या बरोबर, मग कशाला काळजी वाटते. भाऊ, तू टेन्शन नको घेऊ. मी नजर ठेवू नये. शिवा, शिवा, हा हे घे. हा चल ना आपण तिथे जाऊया. तिथे मागे पण स्टॉल आहे. चल ये. झुणका भाकर आहे. हो आहे ना. शिवाय यांच्याकडे झुणका भाकर पण आहे. हो का. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.